मालमत्ता कर थकबाकीदारांवर अमरावती महानगरपालिकेच्या वतीने कारवाई सुरू आहे। पूर्व झोन क्रमांक 3 अंतर्गत दस्तूरनगर अंतर्गत यांच्या मालमत्तेवर थकबाकी आहे। त्यांना वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यामुळे महानगरपालिकेने दस्तूरनगर झोन क्रमांक 3 अंतर्गत दस्तूरनगर कमल खंडेलवाल यांच्यावर 1,29,000 घर टॅक्स होते आणि भूमिपुत्र कॉलनी काँग्रेसनगर रोड दूध उत्पादन सहकारी संस्था यांच्यावर 2,61,593 रुपये टॅक्स होते। यांना संबंधित मालमत्तेचा मालमत्ता कर बराच काळ प्रलंबित होता। महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाने या संदर्भात मालमत्ताधारकांना अनेक वेळा नोटीस बजावून थकीत कर भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या। तसेच कर भरला नाही तर संबंधित मालमत्तेवर जप्ती किंवा सीलची कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला होता। मात्र दिलेल्या मुदतीत थकबाकीचा भरणा न झाल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज दस्तूरनगर झोन क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, महानगरपालिकेच्या कर वसुली विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। संबंधित ठिकाणी पंचनामा करून नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया पार करून सील केले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती। आज ही अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 3 दस्तूरनगर अंतर्गत आज ही दुसरी कारवाई आहे। पहिली कारवाई आम्ही यशोदानगर नंबर 2 या ठिकाणी कमलबाई खंडेलवाल यांच्या वास्तूला आम्ही सील केलं आणि आता हे दुसऱ्यांदा आम्ही भूमिपुत्र कॉलनी अमरावती जिल्हा दूध उत्पादन सहकारी संस्था यांनी टॅक्स न भरल्यामुळे यांच्या वास्तूला आम्ही सील करत आहोत। यांच्याकडे टॅक्स 2,61,593 रुपये आहे। यांना आम्ही वारंवार सूचना देऊनसुद्धा यांनी टॅक्स न भरल्यामुळे अमरावती महानगरपालिका दस्तूरनगर झोन क्रमांक 3 यांच्या वास्तूला आज हे सील करत आहे। अशाच आम्ही जर इतर ठिकाणी काही नागरिकांनी टॅक्स न भरल्यामुळे तीसुद्धा आम्ही कारवाई कंटिन्यू सुरू ठेवू अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 3 तर्फे। धन्यवाद। त्यांच्यावर होतं 1,29,000 रुपये कमलबाई खंडेलवाल यांना वारंवार सूचना दिल्या तरी त्यांनी टॅक्स न भरल्यामुळे त्यांच्या वास्तूला आम्ही सील केलं आहे। आज आव्हान हे करणार आहे की अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या नागरिकांनी टॅक्स भरलेले नाही त्यांनी कृपया त्वरित टॅक्स भरावे, अन्यथा माननीय आयुक्त माननीय सौम्या शर्मा मॅडम यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्यांच्या वास्तूला आम्ही सील करू।